हो, सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत करतोय. खरं तर लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात आपण जाऊन ग्राउंड रिपोर्ट घेतोय. कशा पद्धतीचं वातावरण असणार आहे, काय परिस्थिती आहे, मूलभूत विकासाकडे नागरिक कशा पद्धतीने बघतात, विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांची कामं कशी आहेत, त्यांचे उमेदवार असतील किंवा समोरून जे उमेदवार नावचर्चेत आहेत त्यांच्याबद्दल नागरिकांच्या मनात काय भावना आहेत, कशा पद्धतीने बघतात आणि एकंदरीत लक्ष्मी दहिवडी गटातील खुपसंगी या गावात देखील आपण आलोय. या गावातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग नागरिकांशी संवाद साधूयात. नेमकं काय विकासाच्या बाबतीत काय मत आहे किंवा एकंदरीत कोणाचं पारडं जड असणार आहे ते देखील त्यांच्याकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. चला तर मग खुपसंगी गावातील नागरिकांशी आपण संवाद साधूयात. काय नाव आपलं? भारत पांढरे, राहणार कुपसंगी. काय म्हणते वातावरण, काय झेडपी लागलेत आता, कुठल्या पक्षाचं आणि काय वातावरण आहे? वातावरण ह्या साईडला आता सध्या भाजपचं काम चालू आहे, चांगलं काम आहे. बरं. आता भाजप आता सोलापूरलाही भाजप जास्त आल्यामुळे ह्या साईडला सुद्धा भाजपची वातावरण चांगलं आहे. भाजपाचे आमदार समाधानदादा आवताडे यांची कामं कशी आहेत? एक नंबर काम आहे. म्हणजे आमदार म्हणून कामं व्हायला लागलेत का? हो, एक नंबर. बाकीचे आजूबाजू गावात सगळ्याच पाटकळ ही सुद्धा बीजेपी जास्त होती. बरं. गावातून भाजपाचं तुम्ही म्हणताय किती टक्के होईल? 60% होईल. 60% आहे पुढे. भाजप जास्त होते आमच्या गावात, गेल्या वर्षी झालंय भाजप, पाटकळही जास्त झाले. भाजपातर्फे करुणा शिवशरण हे नाव समोर येते, कशा पद्धतीने बघताय? नाही, आता ती पक्षातर्फे कोणी जर आलं तरी पक्षाकडे बघून ती मतं भाजपला द्यावं लागेल. उमेदवाराकडे न बघता तुम्ही थोडक्यात पक्ष आणि आमदार बघा, म्हणजे व्हायला लागलीत विकास कामं. एक नंबर. इतरही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. खुपसंगी गावात आहोत आणि आणखीन काही नागरिकांच्या प्रतिक्रिया येतात, जाणून घेऊया. काय नाव? गणेश विलास राजगे. कुठलं गाव? हीच का? कुपसंगीची. कुठं रानात का रानात आहे. रानात आहे. बरं. कशा पद्धतीनं आता झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागलीत, कोणाला वातावरण आहे गावात? आता सध्या तर आम्ही सरपंच आहे, मागाय सरपंच आहे ते भाजप, त्यांनी सांगेल त्याच्यावर प्रतिक्रिया येणार. सगळेजण अशीच मान लागली ती गावात, सरपंच, आमदार आणि भाजपा ही सोडून का आहे का नाही गावात? गावात आमच्यात सध्या तर वातावरण आमदार साहेबाचं आहे, त्यावर काय असेल ती प्रतिक्रिया ठरणार आहे. ठीक आहे, तुम्ही आमदारांची जरी माणसं असलात तरी पण वातावरण टक्केवारीनं कसं काय? टक्केवारीनं भाजप जास्त जाते गावात, जास्त टक्के त्यांना. हा, सरपंचामुळं. तुम्ही कुठला? नाही, कोणाला वातावरण आहे? वातावरण राजकारणात आम्ही कमी असतो जरा साहेब. पण मूलभूत विकास होतो का? होय, विकास होतोय की. रस्त्याची समस्या आहे जरा गावातल्या नागरिकांची, म्हणजे 35 खेड्यातल्या नागरिकाची असेल कशी रस्त्याची जरा दुरावस्था आहे. बाकीचा काय विकास म्हणजे विकासच आहे की. भाजप म्हणजे लाईटीचा प्रश्न कसा? लाईटीचा प्रश्न जरा सकाळची आणि संध्याकाळची लाईट जी देतात का, ते शेतकऱ्याच्या दूध काढायचं हे असेल किंवा कटर करायची वरणीचा असेल, महत्वाच्या टायमाला लाईट देत नाही ती, आणि दुपारच्या टायमाला, रात्रीच्या टायमाला लाईट असते, आणि ज्या टायमाला दूध काढायचं त्या टायमाला नसते लाईट. ती समस्याच आहे तशी. आणि भाजप म्हणजे विकासच आहे हे आता सगळ्यांनी मान्यच करावं लागेल, कारण भाजपच्या विरोधात असून पण आम्हाला भाजपसारखंच म्हणावं लागेल. मत जरी भाजपला नाही दिलं तरी पण भाजपचाच माणूस निवडून येणार आहे, ह्या माहितीच आहे आम्हाला. खर तर वास्तवातील बोलणं यांनी सांगितलेलं आहे. आणि वास्तवातलंच आहे हे बोलणं, तुम्ही तसं म्हणू नका. भाजपला मत नाही दिला तरी माणूस ह्या भाजपचाच निवडून येणार आहे. खर तर आपण बघू शकतो की गणेशवाडी असू दे, अनेक काल लक्ष्मी दहिवडी या गावातील नागरिक देखील तेच म्हणत होते की आम्ही जरी विरोधी पक्षाचं काम करत असलो तरी पण विकास थोड्याफार प्रमाणात का होईना विकास होत आहे, चांगल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे, या विचाराशी देखील नागरिक या खुपसंगी गावात देखील आहेत. आणखीन काही नागरिकांशी आपण संवाद साधूया. दादा, काय नाव आपलं? अनिल कांपडोळे, राहणार खुपसंगी. खुपसंगीमध्ये. बरं. काय वातावरण खुपसंगी जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत, कुठल्या पक्षाला वातावरण आहे? इथं समाधान दादांना लीड जातो यावेळेस. बरं. कारण कशामुळे काय? 24 गावाचा जे पाणी प्रश्नाचा होता तो सध्या, कारण 1 तारखेला त्यांनी पाईपांचं बी बनवण्यासाठी जी पाईपा लागते ती मशिनरी ती चालू केली का, त्याची उद्घाटन केली 1 तारखेला. त्यांनी लोकांचा प्रतिसाद आहे सध्या भाजप. गेल्या वर्षी मुख्यमंत्री पण आले होते आंधळगावला. हा, आले होते. कारण तो प्रश्न 24 गावांना सगळे लोक गेलते तिथं. तुम्ही गेलता का त्या कार्यक्रमात? त्यावेळेस नाही, काल गेलतो ना 1 तारखेला. त्यावेळेस काय नव्हतं, मी इथं बाहेर होतो त्यावेळेस. 1 तारखेच्या कार्यक्रमाला गेलो होतो. वातावरण मग भाजपाला आहे म्हणायचं सध्या गावात तर आहे भाजपाला जास्त. बालके गट वगैरे सक्रिय नाहीत का? बालकी पण आहे, कारण
पडणार 50% 50-50 बरं, बरं. कारण पण स्टँडिंग आमदार भाजपाचा असल्यामुळं हां तरी फायदा. कारण वर आता सध्या लोक काय विचार करायचे आता वर सध्या कोणाचे हे पण विचार करतात ना. हम्म, हम्म. आता भले तुम्ही मी दिले एक काँग्रेसला दिलं तर मग पण वर सत्ता कोणाची पण विचार करायचे ना ते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू असताना खरं तर वर सत्ता केंद्रात, राज्यात, जिल्ह्यात पण आणि तालुक्यातला आमदार पण भाजपाचा असल्यामुळे कुठेतरी नागरिक सकारात्मक पद्धतीनं भाजपाच्या उमेदवारांकडे देखील बघत असल्याचं चित्र या खूपसंगी गावातून हे देखील चित्र दिसते. इतरही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव? किसन पडवळ. खूपसंगीमध्येच राहताय. हां खूपसिंग. काय वातावरण आहे? झेडपीच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत, कशा पद्धतीचं कुणाला वार आहे? वारा आमदार साहेबाचं. सगळेजण हेच म्हणते तो. आमदार साहेबाचं वारा आहे. इथं 24 गावच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवले. भाजपाचे उमेदवार निवडून येतील. हा येतील 100%. कशामुळे तरी पण काय विकास कामं कशी आहेत? विकास कामं म्हणजे 24 गावाला पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे. हेच विकास म्हणायचं. तो त्या प्रश्नामुळे तुम्ही ते प्रश्न सोडवल्यामुळे त्यांची पाठीमागे आहे. त्यांच्या पाठीमागे आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे का ती? हां मोठी गोष्ट आहे. महत्वाचं महत्व. हां इतरही नागरिक आहेत यांच्याशी संवाद साधूयात. नमस्कार. नमस्कार. आम्हाला मेन पाणी पाहिजे. पाण्याशिवाय आम्ही मत फुटत नाही कुठं. मग बरं पाणी आम्हाला दिलं पाहिजे. आम्ही झालंच पाहिजे. पाणी तर काय केलं का नाही केलं आम्हाला माहित नाही. पण प्रश्न सुटा लागला असं म्हणायला लागली सगळी. स्वतःला आला म्हणून काय करा नाही पाईप आणलं टाकले तर असं 10 वर्ष गेले 15 वर्ष पाणी आलं पाहिजे आम्हाला. आलं मेन पाणी आलं पाहिजे. झेडपी ते जाऊ दे, पाण्याचं तर होईलच. झेडपी पंचायत समितीला कुणाचं जास्त वार आहे? नाही मध्येच वाढते जास्त. इतरही नागरिक असतील त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार. काय नाव आपलं? गवळी पांडुरंग बापू. झेडपीच्या पंचायत समितीच्या निवडणुका आली ती, कोणाचं वातावरण आहे? काय खूपसंगी गावातून काय काय कुणाला लीड होईल? आता काय सांगू शकतो तसं. काय विकास कामं कशी आहेत? चांगले पाहायला लागली. होय. नाव काय? महबूब पटेल. खूपसंगी. खूपसंगी. तू कुठं राहतो? खूपसंगी. कितीला आहे? मी आता ST वायला आहे. झेडपी पंचायत समितीच्या निवडणूक आलीत, माहिती आहे? हो त्याबद्दल माहिती काय आहे, कळतं? माहिती. कुठल्या पक्षाला वातावरण आहे तुम्ही ह्या भागावर? पक्षाचं वातावरण आता भाजपचंच आहे आता सध्या तर चालू. तुला काय वाटतं? भाजपचं आहे. त्यांचेच उमेदवार निवडून येतील. हां त्यांचेच येतील आता. आमदार कोण आहे? आमदार कोण आहे? समाधान दादा दावडे. समाधान दादा. कामं कशी आहेत? कामं आहेत भारी. आहे ते हो रस्त्याचे ते कामं चालू आहेत आता. विकास होतोय असं वाटतंय का रे तुला? वाटते विकास व्हायला लागला. विकास व्हायला लागला विकास. याच्यामुळं निवडणुकीमध्ये पण भाजपाचं वातावरण आहे असं म्हणतोय. हम्म. महाविद्यालयीन विद्यार्थी होते, याने देखील खरं तर विकासाच्या बाबतीत समाधानदादा असल्यामुळे भाजपाचं वातावरण आहे असं यांच्या बोलण्यातून आलेलं आहे. इतर नागरिक असतील त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नागरिक आपल्याशी संवाद साधत आहेत, त्यापैकी तुम्ही पण आहे. काय नाव तुमचं? कामोरामा कोळी. झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका आलीत, कशा पद्धतीने बघताय? कुठल्या पक्षाला वातावरण आहे? भाजप. समाधान दादा अवताडे. बरं का हो, गावात सगळे 80% तसंच म्हणू लागले ते. काम चांगलं आहे दादाचं. पाणी यायला लागले शेतकऱ्यासाठी. आता झेडपी पंचायत समितीला आता त्यांनी उमेदवार देतील, त्यांचे पण असतील. समोरून पण कोमल ढोबळे वगैरे नाव चर्चेत आहेत. भाजपातर्फे करून शिवसेना आहेत. कशा पद्धतीचं वातावरण असतं? चांगलं आहे वातावरण भाजपला. विकास कामं खरंच व्हायला लागलीत का? आता उगे सगळी म्हणतात म्हणून व्हायला लागली. व्हायला लागली. पाण्याचा प्रश्न देखील आयरनीवर होता, तो प्रश्न सुटताना दिसतो. होय 24 गावाचा पाणी प्रश्न होय. काम चालू झालंय ना? हो चालतं. एकंदरीत वातावरण भाजपाला आहे. खरं तर विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे यांच्या विकास कामामुळे आणि स्टँडिंग असल्यामुळे आणि केंद्रात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यातला आमदार देखील भाजपाचा असल्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टीला या लक्ष्मी दहिवडी गटातून पॉझिटिव्ह वातावरण असल्याचं चित्र दिसतंय. खूपसंगी या गावातील नागरिकांशी आपण संवाद साधलो आणि असं असताना खरं तर या संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत असल्या तरी पण विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे यांच्याबद्दल जास्त लोक सकारात्मक बोलताना दिसत आहेत. सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूजमध्ये आपण इथेच थांबूयात. पाहत रहा सोलापूर टाइम्स.
खूपसंगी गावात असताना नागरिकांशी संवाद साधतोय. काय नाव तुमचं? सर्जेराव इथलं जाऊ का खूपसंगीतलं? सर्जेराव मरेवाले बरं बरं बरं. खूप सिंगीचं झेडपी पंचायत समिती निवडणुका लागलीत, माहित आहे का? माहीत आहे. काय लय निराश दिसताव, काय विकास कामं व्हायला लागलीत का नाही? म्हणजे काय तेवढं ध्यान देत नाही आपण. ध्यान देत नाव. बरं बरं. कुठल्या पक्षाला जास्त वातावरण आहे, काय अंदाज कल्पना ते काय अजून माहीत नाही कोणाला. माहित नाही? बरं बरं. अजून कळालं नाही अजून. हां. आमदारांची विकास कामं काय? आमदारचं काम आहे ते. झेडपी आणि पंचायत समितीला कोणाला वातावरण आहे, हे झालं प्रश्न समस्या. वातावरण कोणाला? वातावरण अजून काय शांतच आहे. शांत आहे. खरं तर संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. काही रस्ते, पाणी, वीज या समस्या बऱ्यापैकी सुटलेलं, काही जण सुटलेच म्हणतात, काही जण सुटले नाहीत म्हणतात. नागरिकांच्या प्रतिक्रिया अशाच पद्धतीनं जाणून घेतच राहूयात. पाहत रहा सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज.